या पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. दादा खिंडकर पोलिसांना शरण आलाय. शरण आलेल्या दादा खिंडकरला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पिंपळनेर पोलीस ठाण्यात तरुणाला मारहाण केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आल्यानंतर पिंपळनेर पोलीस दादा खिंडकरला घेऊन पिंपळनेरच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे. हरिदास, दादा खिंडकर अखेर बीड पोलिसांना शरण आल्यानंतर आता या सगळ्या प्रकरणी पिंपळनेर पोलीस दादा खिंडकरला घेऊन पिंपळनेरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. नक्कीच लागवीजी, या ठिकाणी सांगता येईल की रात्री उशिरा पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये जो मारहाण झाली होती त्या संदर्भामध्ये 307 चा जो गुन्हा आहे तो या ठिकाणी दाखल करण्यात आला होता. आणि या गुन्ह्यामध्ये दादा खिंडकरला या ठिकाणी बीड पोलिसांना या ठिकाणी शरण आल्यानंतर लागलीच काही वेळामध्ये दादा खिंडकरला जे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी लागलीच या ठिकाणी घेऊन गेले असल्याचं आपण हे पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी विशेष सांगायचं झालं तर 2 दिवसापासून जो व्हिडिओ मारहाणीचा व्हायरल होत होता या संदर्भामध्ये आता पोलीस पुढील कारवाई काय करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. लागवी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.